अकोट मार्गाने हजारो लोक प्रवास करतात। इतक्या वर्षापासून सगळ्यांची अडचण होते आहे, पण कोणाला जाग आलेली नाही। सगळे असे ढिम्म शांत बसलेले लोक आहेत। अशा परिस्थितीत रविराज मोरे आमरण उपोषण करत आहेत। त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा देणं आपलं काम आहे। मी तर म्हणतो जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा, त्यांना पाठिंबा द्यावा, जेणेकरून इतका प्रचंड रेंगाळलेला हा इतिहासात नोंद होईल याची की इतका रेंगाळलेला रोड किमान मार्गी लागेल, तो चांगला होईल, लोक त्याच्याहून जाऊ येऊ शकतील। दुसरं काय म्हणावं, अतिशय संतापदायक बाब आहे। आता रवी भाऊंच्या उपोषणाला न्याय मिळावा आणि तो रस्ता व्हावा, एवढीच माझी इच्छा आहे या ठिकाणी। आमचे मित्र रविराज मोरे हे रस्त्यासाठी अकोल्या मार्गासाठी आणि अकोट भागातल्या शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही याकरता उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर याही दोन्ही अतिशय जीवनावश्यक गोष्टी आहेत। बियाणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि प्रवासासाठी रस्ता अत्यंत आवश्यक आहे। त्या गोष्टीसाठी जर आमरण उपोषण करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरी कुठली गोष्ट नाही आहे। त्याच्यात महत्त्वाचा भाग एक असा आहे की अकोट मार्गाने हजारो लोक प्रवास करतात, पण त्यांच्यापैकी कोणालाही इतकी जाणीव नाही की या रस्त्याला 8 वर्ष झाले, हा रस्ता अजून बनवूनच राहिला, आपण काहीतरी केलं पाहिजे। तर पहिल्यांदा या माणसाला वाटलं हा माणूस उभा राहिला तर नाही, किमान आपण काही करू शकत, तर या माणसाच्या पाठीशी आपण उभं राहणं आपलं काम आहे, किंवा किमान हा रस्ता मार्गी तरी लागला पाहिजे। अनेक अपघात त्या रस्त्यावर झालेले आहेत, त्याच्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही। मधात मी ऐकलं होतं की एका ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला आणि त्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर मेला। जी ॲम्ब्युलन्स रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी असते तिचाच अपघात होतो आणि तिचा ड्रायव्हर मृत्यू पावतो, याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही। याच्यावर काय बोलावं, स्वतःला लाज वाटते बोलण्यासंदर्भात की आता काय बोलायचं याच्यावर। अशा परिस्थितीत रवी पाटील उपोषण करतायत। वातावरण विचित्र आहे, ते कसे बसून राहिले याचं मला अत्यंत आश्चर्य आहे। इथे तुम्ही थोडा वेळ बसू नाही शकत, हा माणूस 3 दिवसापासून उपाशी इथे बसलेला आहे। तरी आपल्या शहराप्रती काहीतरी कर्तव्य म्हणा, आपल्या मातृभूमीप्रती, आपल्या शेतकऱ्यांप्रती काहीतरी कर्तव्य म्हणून तरी आपण यांच्या सोबत राहिलं पाहिजे, यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना अकोट शहरामध्ये बियाणं उपलब्ध होईल आणि अकोटचा जो मार्ग आहे, अकोट मार्ग जो इतक्या दिवसापासून पेंडिंग आहे तो मार्गी लागेल। तरी सर्वांना माझी विनंती आहे की रवी भाऊंना आपण पाठिंबा दिला पाहिजे या कामात। मी प्रमोद रमेश बनसोड, सामाजिक कार्यकर्ता, जान मल्टीपर्पज फाउंडेशनचा अध्यक्ष। रविराज भाऊ मोरेंनी जो उपक्रम केला, आज खरोखर शेतकऱ्यांची जी परिस्थिती करून ठेवली या शासनाने आणि या प्रशासनाने, कृपया हे खूप खेदजनक गोष्ट आहे। यासाठी दादांचा आज 3रा दिवस आहे आमरण उपोषणाचा। या सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठीशी सदैव उभे राहणार आणि शेतकऱ्याचा जो बियाणाचा जो काळा बाजार आपल्याला पाहायला भेटत आहे याच्यावर प्रशासनाने कृपया खंबीर दखल घ्यावी। शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, शेतकरी जगेल तर देश जगेल। कृपया सर्व शासन प्रशासनाने आमच्या रविराज भाऊ मोरेची, हे सर्व जनतेची अंतर्गत भावना आहे, जे आज तिथं बसलेले आहेत ते एकटे नाही आहेत। रविराज भाऊ एकटे नाही आहेत, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहे। कृपया शासनाने याची दखल घेऊन शेतकरीची बियाणाचा तुटवडा दूर करा आणि सर्वप्रथम बेगत बियाणाची जे सर्रास विक्री सुरू आहे याच्या विरोधात कठोर कारवाई करा। मी तर म्हणतो याला फाशीची शिक्षा द्या, कारण शेतकरी राजा घामाचं रक्त करून आपला जो मातीत बियाणं गुण वरच्याच्या भरोशावर राहते, हा खूप मोठा सौदा आहे। आणि त्याच्यात हे मूर्ख लोक स्वतः 2-4 पैशासाठी बोगस बियाण्याचा काळा बाजार करतात, अशा लोकांचा निषेध करतो। आणि दुसरा विषय एवढा मोठा जो अकोला रस्ता आहे, ज्या आपल्याला कोणा पक्षाचं गेंदे पण ज्यांची सरकार आहे, या कोणता मुर्दाड जनता झाली आहे। पूर्व सर्वांनी याच्यावर उठून आवाज उठवा। आपण नाही काय करू शकत, तर जे आपल्याच्याने ते करायला पाहिजे। पूर्व सर्वांनी रविराज भाऊ मोरेच्या याला मी तर देतो, सर्वांनी जे कोणी आपल्या राष्ट्राचं हित असेल त्यांनी सर्वांनी राष्ट्रहितासाठी रविराज भाऊ मोरे यांच्या याला
पाठिंबा द्यावे हीच विनंती आणि शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावे. अन्यथा यांच्या तब्येतीत काही बिघाड झाली तर आम्ही हा तीव्र आंदोलन छेडू. रास्ता रोको, ट्रेन रोको सर्व आम्ही करू. कृपया शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी. अकोला अकोट रोडसाठी शासनाला लाज वाटली पाहिजे. अकोल्यातले लोकप्रतिनिधी कुठे आहे? आज अकोला अकोट रोड 9 वर्ष झाले. 9 वर्षात समृद्धी झाला, मोठमोठे हायवे येत आहे. आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या गावापासून ते अकोल्यापर्यंत येणारा अकोला रोड पाहिजे. या रोडसाठी आज आमचे मित्र, माझे परम मित्र पत्रकार रविभाई यांना आज उपोषण करायचे काम पडलेलं आहे. जे पत्रकार असून पत्रकाराला उपोषण करायचं काम पडत आहे, याच्यापेक्षा किती भ्रष्ट काम चालू आहे. यांना पाठीचा कणा नसलेले लोक आपण निवडून देत आहे आणि त्यांनी मजा मारायचं काम चालू आहे. आपण काय करतो चुकीचं, जेव्हा इलेक्शन येते तेव्हा यांना मतं देतो आणि तेव्हा यांची कॉलर पकडून जाब विचारायला पाहिजे की रोड करता तेव्हाच मतदान करा, नाही तर आम्ही मतदान करणार नाही. अशा मूर्ख लोकांना यापुढे निवडून न देता फक्त आपला अकोला अकोट रोड करायसाठी जो भांडण रविभाऊ सारख्याच्या पाठीशी आपण सगळ्यांना उभे राहिलो पाहिजे आणि रविभाऊच्या मागे उभे राहून असा नवीन चेहरा आपल्या अकोट मतदारसंघासाठी आपण पाहू आणि सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे सशक्तपणे उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर डांबर जे आहे ना ते आपण एका विषयाकडे आणि परवानगी बातमी लावलेली आहे. गंभीर विषय आम्ही पण आमची पण आता कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्यावर आम्ही रेग्युलर कुठे बोलत राहतो, कुठे काम चालू असतं. त्याच्यामध्ये जे पाईप निघाले तर ते आम्ही आमच्या एक्सपर्टना पण कळवलं तर साईट स्वतः येऊन गेले आता. तर त्याच्यामध्ये त्यांनी कसं आपल्याला प्रपोजल सबमिट केलेलं आहे जलजीवन मिशनचं, परंतु त्याला फायनल परमिशन जी पाहिजे ती आलेली नाही. त्याच्यामुळे आपण त्यांना पत्र कळवलेलं आहे की तुम्ही काम करू नका, रिसर परमिशन नंतर काम करा. आणि ते पण काम करताना काही कंडिशन्स असतात, किती अंतरावर पाईप टाकला गेला पाहिजे, काय केलं पाहिजे, ते सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. त्याच्यानुसार जर काम नाही केलं रस्ताही कसं आहे, हे त्यांच्या डिपार्टमेंटचं काम आहे, त्यांना कसं क्रॉस करून घ्यायचं. रस्त्याच्या हाड या रुंदीवरती पाईपलाईन पाहिजे. समजा वायरिंग करायचं काम पडलं तर आपल्याकडे पाईपलाईन परत शिफ्ट करायचं काम नाही पडलं. त्याच्यामुळे त्यांना आम्ही आमच्या पत्रामध्ये देऊन त्यांना कळवलेलं आहे की परमिशन जेव्हा आम्ही देऊ तेव्हा त्याच्यामध्ये सगळं मेन्शन राहते. पगार परमिशनचं पगार पैसे भरण्याचं ते काम त्यांनी पैसे भरलेले आहेत, GST वगैरे भरले, पण परमिशन नाही आली आहे त्यांना. तर ते कळवलं आहे आम्ही त्यांना काम थांबवा म्हणून सांगितलेलं आहे. त्याने नाही थांबवलं तर आम्ही FIR वगैरे पुढची जी काही कारवाई करायची. आता काल सर मी आता लेट आलो, मला माहिती नाही तुमच्या विषय काय झालं. सर बोलले की 95% रस्त्याचं काम झालेलं आहे. हो आहे, झालेलं आहे ना 95%. रोडने पूर्ण झालेली आहे. फक्त ते काय 1-2 ठिकाणी जिथं सिडीवर कामचे होते तिथेच पोर्शन राहिलेले आहे. हां सर, तुम्ही चॅलेंज म्हणून झाले 95%. रस्त्याला मी पुढं झालेली आहे ना, रस्त्याला मी पुढे राहिलेली आहे. विचारा सरांना आपण 2 व्हीलर काढून तर तुम्ही स्पेसिफिक सांगा ना मला की या लोकेशनचं रस्त्याचं काम झालेलं नाही. कारण आमचे इथे लोकप्रतिनिधी व्हिडिओ काय तुम्ही माहिती पूर्ण घ्या. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जे बनवून राहिल्या दहीहंडा फाटा ते कदाचित तुम्ही गांधीग्रामच्या पुलापर्यंतचा विषय करत असाल, बरोबर आहे का? तो माहिती आहे आम्हाला. कारण त्याच्या व्यतिरिक्त आपली रोड लेंथ शिल्लक आहे. दहीहंडा फाटापासून आधी तुमचं काम चालू आहे, कंप्लीट झालं नाही. दहीहंडा फाटापासून तुमच्या चोरटेच जवळपास पेट्रोल पंपापर्यंत काम चालू आहे. एक साईड झाली बघ, एकच साईड झाली, एकच साईड आहे. आता हे रोज फोटोग्राफ आहे का, लोकेशनवाले फोटो काढतात, लोकेशनवाले फोटो काढतात. तुमचं काम चालू आहे, कंप्लीट नाही झालं. हे सांगत आहे मी तुम्हाला, ही रस्ता लांबी जी आहे म्हणजे आता आमच्याकडे EPC ॲग्रीमेंटमध्ये कामावर पेवर ब्लॉक पाहिजे कुठे सांगत. हां मी रस्ता लांबीची गोष्ट करत आहे की 90 म्हणजे रस्ता लांबी 95% पूर्ण झाली, बरोबर आहे. रस्त्याचं ओव्हरऑल जे काम आहे तिथे आपल्याला पेवर लावायची आहे, कुठे एखादी ड्रेन करायची आहे, कुठे एखादं मिडियन टाकायची आहे, ते काम आमचे चालू आहेत ना. EPC ॲग्रीमेंट ते पण त्याच्यात हे आहेत घरचं वगैरे ते त्याला घर म्हणतो आम्ही. हे जे लोखंडाचे बार सोडलेले आहेत त्याच्यावरती कॉन्क्रीट येते. हे सांगा त्यांना रस्ता रुंदी पूर्ण करणं पहिले गरजेचं होतं. आता हे काम आता 80% काम पूर्ण झालं की आम्ही त्याला 3CD देतो. 3CD म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट प्रोव्हिजनली, ठीक आहे.
तर ते 80% वर त्याला दिलेलं आहे आम्ही. आता 20% जे कामं राहिलेले आहे हे त्याला करायचेच आहेत 1 वर्ष. काही कामं महिन्याभरात करायचे आहे, काही कामं त्याला 1 वर्षात करावं आणि त्याच्यानंतर 4 वर्ष म्हणजे आता ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे म्हणजे मला वाटतं 1.25 महिन्याचाच त्याचा कालावधी राहिलेला आहे. तेवढ्या कालावधीत ते काम कामं राहिले कोणते आम्ही सांगतो मी तुम्हाला. एक रोड राहिलेले आहे त्या देवरी फाट्यावरती एक डांबरी रस्ता करायचा राहिलेला आमचा. त्याच्यानंतर या आपल्या अकोला पोर्शन आहे 1 किलोमीटरचा आमचा, त्याच्यामध्ये आम्हाला पेरू ब्लॉक लावायचे राहिलेले आहे आणि काही ठिकाणी ड्रेन सोडायचे राहिलेले आहे. बाकी याच्यापेक्षा महत्त्वाचं जे काम आहे मेजर वर्क जे आहे रस्ता रुंदीचं ते कुठं ब्रिजचे कामं कुठं झाले, सगळं ट्रॅफिक ब्रिजवरून चाललेलं आहे. बरोबर आहे. आता तुझं कॉन्ट्रॅक्टरचं बोगस निघाला आमच्या शब्दात. ज्याचं जे काम आहे त्याला तुम्ही रिपेअरिंग करून देत आहे, बरोबर आहे. आम्हाला जो आता रस्ता बनवत आहे, हा जो कॉन्ट्रॅक्टर जो रस्ता बनवत आहे सध्या म्हणजे समजा गरीब होता तो चांगला आम्ही मान्य करतो की तो रस्ता एकदम चांगला बनवतो. असा रस्ता आम्हाला पाहिजे. एक्झॅक्टली. आता बघा हे रस्ता आम्हाला केव्हा मिळेल तुम्हाला आता हाही रस्ता आपल्या समोर पाहून राहिले. हे शर्ट फाटल्यानंतर तुम्ही आम्हाला नाही आपण त्याला रफू असं करू का लक्षात येणार नाही. अजून काय सांगू तुम्हाला मी शेगाव रस्त्यावर कसं केलं डिस्कशन तू आपण त्याला ते बघा दोन पहिले सांगितले मी क्रॉस केलं. तुम्ही रफ्तूचं काम करून राहिले, तुम्ही रफ्तू करावं कामच नव्हतं करून द्यायला लागत ना. रफ्तूचं ऑडिट करणं आवश्यक ते होतं. सांगतो मी तुम्हाला. बघा कोणत्याही रस्त्यामध्ये डांबरी रस्ता असो की काँक्रीट रस्ता असो त्याच्या एका पर्टिक्युलर पोर्शनमध्ये फेल होण्याचे अगणित कारण आहेत. आमचं सबरेट राहू शकते, गिफ्टी राहू शकते, सिमेंट राहू शकते, वातावरणाचं टेम्परेचर राहू शकते, भरपूर सारे कारणं आहेत त्याच्यामध्ये. असं नाही झालेलं आहे आपल्याकडे की किलोमीटरच्या किलोमीटर खराब आहे. सर ज्या मधाच्या मध्यभागी भेगा पडल्या ना यासुद्धा त्याला त्या स्टॅबिलिटी का पडल्या सांगा बरं का पडलं. हां त्याचं सांगतो मी तुम्हाला. काही ठिकाणी काय झालेलं आहे तर काळ्या मातीपासून तो पोर्शन केलेला आहे आपला. ते जागा सोडली त्याला. त्याच्यासाठी एक स्टॅपलिंग नावाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडच्या पॅनलमध्ये बार उलटवून